ही गोष्ट एका घनदाट जंगलातली आहे. या जंगलात विविध प्रकारची झाडं आणि वेगवेगळे प्राणी राहत होते. जंगलाच्या मधोमध एक तलाव होता. अनेक जंगली पशु याच भागात नेहमी दिसत असत. चपळ हरिण, बिबळ्या, सिंह, हत्ती सगळे प्राणी अतिशय आनंदात राहत होते. आता हेच बघा, हे हरणाचे पिल्लू बघा कसं झाडांच्या मुळाशी खेळतय. आता त्यांच्यासाठी हा एक खेळ आहे, पण त्या झाडाकरता मात्र हे अतिशय वेदनादायी आहे. हरणाचे पिल्लू निघून गेल्यावर ते झाड मोठ्याने रडू लागतं. अनेक वेळा झाडांना प्राण्यांमुळे अतिशय वेदना व्हायच्या. त्या हिरणाच्या पिल्लामुळे माझ्या मुळांवर इजा झाली. माझी अवस्था पाहिली का? पक्षाने माझी काय अवस्था केली बघा. माझ्याच फांद्यांवर बसतात आणि माझ्याच अंगावर घाण टाकतात. हो, हे पक्षी आणि प्राणी अतिशय घाणेरडे असतात. मला तर त्यांना माझ्या सावलीत सुद्धा बसवलेलं पाहवत नाही. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्याने प्राणी आणि पक्षी आपल्या जवळ फिरकणार. या सगळ्या झाडांचं बोलणं एक जुनं वडाचं झाड ऐकत होतं. मला नाही वाटत हे योग्य आहे. आपलं आणि सगळ्या पशु पक्ष्यांचं जीवन हे एकत्र जोडलेलं आहे. आपण त्यांना आपल्या सावलीपासून वंचित नाही ठेवू शकत. वड भाऊ, तुम्ही आमच्यात सगळ्यात मोठे आहात, पण तुम्ही म्हातारे आहात आणि तुमचे विचार सुद्धा म्हातारे आहेत. या पशु आणि पक्ष्यांमुळे रोज आमचं तेवढं नुकसान होतं आणि आम्ही गप्प बसून सहन करायचं. हा कुठला न्याय बरं? हे चूक आहे ना. या प्राण्यांना आणि पक्ष्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. अरे, याकरता माझ्याकडे एक युक्ती आहे. ते झाड त्याची नियुक्ती सगळ्या झाडांना ऐकवतं. ते ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, वडाच्या झाडाला सोडून. वडाच्या झाडाला हे मान्य नसतं. मला हे बरोबर काही वाटत नाहीये. आपण असं करता कामा नये. दादा, तुम्ही तर राहूच द्या. तुम्हाला सगळ्याच गोष्टीत काहीतरी चुकीचंच दिसतं. पण यामुळे सगळेच उलट सुलट होऊन जाईल. हे चुकीचं आहे. आम्ही हे करणारच. तुम्हाला करायचं नसेल तर करू नका, पण निदान आमच्या मार्गात अडथळा तरी निर्माण नका करू. कळलं का? सगळी झाडं वडाच्या झाडाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहतात. थोड्या वेळाने एक बिबळ्या येतो आणि एका झाडाच्या सावलीत बसतो. ते झाड याचीच वाट बघत असतं आणि अचानक ते झाड जोर जोराने हालू लागतं. त्याची पानं खाली पडू लागतात. एक फांदी तुटते आणि बिबळ्याच्या डोक्यात पडते. बिबळ्या घाबरून तिथून धूम ठोकतो. बघितलीत माझी कमाल? खूपच मजा आली. खूपच मजा आली. आता आम्ही सुद्धा असंच करणार. काय याच्याने पक्षी सुद्धा पळतील? जितका मोठा बिबट्या जर घाबरून जातो तर पक्षी तर विचारूच नका किती घाबरतील. हो, अगदी बरोबर आहे. थोड्या वेळाने काही पक्षी येतात आणि संत्र्याच्या झाडावर बसतात. दादा, आता मी बघ काय करते. संत्र्याचे झाड सुद्धा तसंच करतं. ती जोर जोराने हलू लागते. आपल्या फांद्या ते जोर जोरात हलवतं आणि सगळे पक्षी भुर्रकन उडून जातात. वा वा, खूपच मजा आली. बघा कसे सगळे उडून गेले ते. खूपच छान. हे सगळं चुकीचं आहे. असं नका करू. आम्ही तर असेच वागणार. तुम्हाला जर प्राण्यांना आणि पक्ष्यांना आश्रय द्यायचा असेल तर द्या की. पुन्हा एकदा इतर झाडं वडाच्या झाडाचं बोलणं अजिबात ऐकलं नाही. आता आंब्याच्या झाडाची पाळी होती. आंब्याच्या झाडावर एक माकड आलं. आंब्याच्या झाडाने एका फांदीच्या सहाय्याने माकडाला फटके दिले. बिचारं माकड घाबरून तिथून पळून गेलं.
आज पहिल्यांदा मला आनंद मिळाला आहे. ती माकडं आंबे पिकण्याआधीच तोडून खाऊन टाकायची. आज यांना धडा शिकवून खूप मज्जा आली. ठरलं तर मग यापुढे कधी कोणी पक्षीला किंवा पशुला आपल्या सावलीत बसून द्यायचं नाही. आणि आपल्याला काही नुकसानही होऊ द्यायचं नाही. अगदी बरोबर. पण जर तुम्ही पशु पक्ष्यांना आसरा दिला नाही तर ते बिचारे कुठे जातील? ते कुठेही जाऊ देत, आम्हाला काय. आम्हाला फक्त एवढंच माहितीये की हे पशु आणि पक्षी आमचे नुकसान करतात. वडाच्या झाडाने पुन्हा एकदा प्रयत्न केला. पुढे यावेळी सुद्धा कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्या दिवसापासून बाकीची झाडं पशु आणि पक्ष्यांना घाबरवू लागली. हळूहळू पशु आणि पक्षी तिथे कमी येऊ लागले. आता तिथे नेहमी शांतता असे. किती छान वाटतंय ना. तिथे आपल्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये. कोणीही नाही. आता आपल्याला कोणीच त्रास देणार नाही. यालाच तर खरं सुखी आयुष्य म्हणतात. नाही, यात सुख नाहीये. हे चुकीचं आहे. पशु पक्षी आणि आपला निसर्गानेच मेळ घालून दिलेला आहे. आपलं जीवन त्यांच्याशी जोडलेलं आहे. असं वागून तुम्ही एका मोठ्या संकटाला आमंत्रण दिलेले आहे. कोणत्या संकटाबद्दल बोलताय तुम्ही? आम्हाला तर कोणतंही संकट दिसत नाहीये. बहुतेक संकट वडभाऊंच्या डोक्यात आहे. वडाच्या झाडाला मोठी चिंता लागून राहिली होती. त्याला माहित होतं की हे सगळं चुकीचं होत आहे आणि लवकरच काहीतरी वाईट घडणार आहे. असेच काही दिवस जातात. एक दिवस तिथे 2 लाकूड तोडे येतात. लाकूड तोड्याला बघून सगळी झाडं काळजीत पडतात. हे कशाला आले इथे? इतके दिवस हे इथे कधीच आले नव्हते. ही सगळी तुमची चूक आहे. तेव्हा ते दोन्ही लाकूड तोडे आपापसात बोलू लागतात. मी कधीपासून या जंगलाच्या भागात यायचं होतं. मग का नाही आलास? कारण या ठिकाणी नेहमी जंगली जनावर आराम करत असतात. इथे माकडं, बिबट्या, हिरण, सिंह, अस्वल असे अनेक प्राणी इथे आश्रयाला असतात. मग आता ते कुठे गेले सगळे? कुणास ठाऊक. काही आठवड्यापासून इथे एकही जंगली श्वान दिसला नाहीये. बरं, मग चांगलंय की. खूपच चांगलं आहे. झाडं बघ किती जाडजूड आहे तिथली. त्यांना तोडून विकलं तर खूप पैसे मिळतील मला. ते मात्र खरं. आपल्याला कित्येक महिने काम नाही केलं तरी चालेल आता. हो, आणि विचार कर, जर आपण ही सगळी झाडं तोडली तर एकाच महिन्यात आपण लखपती होऊन जाऊ. ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे भावा. मग आता वाट कसली बघायची? चला झाडं तोडायला सुरुवात करूया. लाकूड तोड्यांचं ते बोलणं ऐकून सगळी झाडं घाबरतात आणि रडू लागतात. तुम्ही बरोबर बोलत होते वडभाऊ. आमच्यामुळे सगळं झालं. सगळे प्राणी जरी इथेच असते तर लाकूड तोडे इथे कधीच आले नसते. आमच्याकडनं मोठी चूक झाली आणि याची शिक्षा आम्हाला मिळणार आता. झाड तोडण्याकरता लाकूड तोड्याने त्यांच्या कुऱ्हाडीला धार लावायला सुरुवात केली. हे पाहून ते झाड घाबरलं. तुझ्याकडून जरी चूक झाली असली तरी मी तुला काही होऊ देणार नाही. काय करणार तुम्ही? जो चमत्कार तू करून दाखवलास तोच आता मी करणार. असं बोलून वडाचं झाड जोर जोरात हलू लागतं. वाऱ्याबरोबर त्याची पानं इकडे तिकडे उडू लागली. त्याच्या पारंब्या इकडे तिकडे नाचू लागल्या. आपल्या पारंब्यांनी वडाचं झाड त्या लाकूड तोड्यावर हल्ला करतं. पारंब्यांच्या मदतीने वडाचं झाड लाकूड तोड्याला मारतं. हे सगळं काय चाललं आहे? अरे परमेश्वरा, बहुतेक या झाडात भूत आहे. वाचवा मला, वाचवा. अरे भूत भूत भूत. लाकूड तोडे भूत भूत ओरडत गावाच्या दिशेने पळून जातात. इथे मात्र या झाडाला खूप लाज वाटत असते. आम्ही तुम्हाला इतकं घालून पडून बोललो तरी तुम्ही आमचा जीव वाचवलात. आम्हाला माफ करा. आम्हाला आमच्या चुकीबद्दल पश्चाताप होत आहे. काही हरकत नाही. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली, यातच सगळं आलं. आता कोणत्या पशु किंवा पक्षीला पळवून लावू नका. अजिबात नाही.
लाकूड तोडे सगळ्या गावकऱ्यांना जाऊन सांगतात की वडाच्या झाडावर भूत आहे. पण वडाचे झाड मात्र अतिशय आनंदात होतं. त्याने त्याच्या मित्रांचा जीव वाचवला होता. पुन्हा एकदा प्राणी आणि पक्षी त्या भागात येऊ लागतात. त्यानंतर कोणत्याही लाकूडतोड्याने जंगलातल्या त्या भागात जाण्याची हिम्मत केली नाही. म्हणतात ना, शेवट चांगला तर सगळंच चांगलं. एका घनदाट जंगलाजवळ एक गाव होतं, सोनपूर. सोनपूरमध्ये महेश आणि त्याची पत्नी जया राहत होते. अरे महेश, माझे ऋण कधी फेडतोयस बाबा? लवकरच शेठजी. जसे पैसे जमा होतील तसे लगेच तुमच्याकडे देईन. ठीक आहे, मी वाट पाहीन. हो शेठजी. महेशच्या बायकोला सेठ पासून खूप त्रास झाला होता. अहो ऐका ना, आपण किती व्याज देणार ह्या सेठला? जेवढं कर्ज घेतलंय त्याहून दुप्पट दिलंय आपण त्याला. माहित नाही, हे सगळं मला कळतच नाहीये. मला एवढंच माहिती आहे की जर आपल्याला या घरात राहायचं असेल तर शेठजींना आपल्याला पैसे द्यावे लागतील. ठीक आहे. एका वेळची गोष्ट आहे. महेशने जंगलात एका मोठ्या झाडाचा सौदा केला. त्याने खूप चांगले पैसे मिळाले. जेव्हा तो घरी परतला, आता जाऊन शेठजींना हे पैसे देऊन येतो. अहो, त्यांना सगळे पैसे देण्याची काय गरज आहे? अर्धे आपण ठेवूया. पण का म्हणजे माझ्या अंगावर एकही दागिना नाहीये. निदान या पैशातून तरी माझ्यासाठी कानातले खरेदी करा. पण जर शेठजींना कळलं तर राग येईल ना त्यांना कोण सांगणार? ठीक आहे, मी कानातले विकत घेऊन येतो. महेशने एक सोन्याचे कानातले विकत घेतले आणि उरलेले पैसे घेऊन तो सेठकडे गेला. अरे वा, आज तर तुझी कमाई चांगली झाली आहे. हो शेठजी. तू असेच इमानदारीने पैसे आणून देशील तर लवकरच तुझं घर तुझं होऊन जाईल. शेठजी, अजून किती पैसे द्यायचे आहेत? फक्त 20,000 रुपये. ठीक आहे, मी आशा करतो लवकरच देईन. महेश इथून त्याच्या घरी गेला. माझे कानातले आणले का? हो, हे घे. पण मला वाटतं पैसे मला शेठजींना पैसे द्यायला हवे होते. ते का? फक्त 20,000 उरले आहेत. हे कानातले नसते आणले तर 10,000 उरले असते. हरकत नाही, पुढच्या वेळी कमवाल तेव्हा देऊन टाका. सध्या मी हे कानातले घालते. कानातले घालून जया खूप आनंदी होती. ती आपले सोन्याचे कानातले दाखवण्यासाठी तिच्या शेजारणीकडे गेली. अगं शीला, हे बघ, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी सोन्याचे कानातले आणलेत. हे तर खूपच छान आहेत ताई. हो ना? जयाने गावातल्या प्रत्येक स्त्रीला आपले कानातले दाखवले. आणि रात्री जेव्हा जया झोपली होती तेव्हा एका चोराने जयाचे कानातले चोरले आणि धूम ठोकून पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी, अरे राम, माझे कानातले! अरे देवा, माझे कानातले चोरीला गेले. तू कोणाला तुझे कानातले दाखवलेलेस? कोणालाच नाही, फक्त शीला, विमलाला, प्रभाला. पूर्ण गावात आरडाओरडा केलास आणि म्हणतेस कोणाला दाखवले नाही. तुझी बुद्धीच गुडघ्यात आहे. ह्याच्यापेक्षा तर बरे होते मी पैसे शेठजींना दिले असते. मूर्ख बाई. जयाच्या मनात कोणतीही गोष्ट राहत नसे. ती सर्व काही पसरवायची. जर तिच्या घरी काही चांगले पदार्थ बनवले तर पूर्ण गावाला कळायचं. अरे महेश भाऊ, तुमच्या घरी आज खीर बनत आहे, आम्हाला बोलवले नाही. भाऊ, आतापर्यंत मी घरी पोचलोच नाहीये. मला कसं कळणार माझ्या घरी काय बनतंय? आम्हाला सगळं माहितीये, जया वहिनी म्हणाल्या. महेश रागातच घरी पोहोचला. सगळ्या गावाला सांगितलं की तू खीर बनवतेस. यात काय चुकलंय? बनवलीये तर बनवलीये. अरे बनवलं तर स्वतःच खा ना. जगाला सांगायची काय गरज? तुझ्या या सवयीने मी हैराण झालोय. कोणतीही गोष्ट स्वतःकडे ठेवू शकत नाही, सगळीकडे सांगत सुटतेस. अनेकदा महेश जयाला फटकारत असे. एका दिवसाची गोष्ट आहे. महेश लाकूड तोडायला जंगलात गेला होता. तो खूप जाड झाड कापत होता. तेव्हा काहीतरी त्याच्या पायाला टोचलं. त्याने खाली माती खणून काढली आणि त्यातून एक घागर सापडली, सोन्याच्या नाण्यांनी भरलेला. वाह वाह, माझे नशीबच उघडले. देवा, तुझे लाख लाख धन्यवाद. आता मी हे घरी घेऊन जातो. नाही, महेशला जयाचा मूर्खपणा आठवला. जरी मी या मडक्याला घरी घेऊन गेलो तर जया सगळ्यांना सांगून सुटेल की सोन्याचं मडकं मिळालंय म्हणून आणि सगळं चोरी होऊन जाईल. नाही, मी असं नाही होऊ देणार. महेश विचार करू लागला की त्याने काय करावं. त्याला एक कल्पना सुचली.
महेशने भांड त्या मातीत पुरलं आणि त्यावर एक पान ठेवलं. मग महेश नदीजवळ गेला. त्याने नदीतून अनेक मासे पकडले. त्या माशांना एका झाडावर टांगलं. मग त्याने एका झाडावर चपात्या ठेवल्या आणि संपूर्ण झाड चपात्यांनी भरलं. आणि मग तो त्याच्या घरी गेला. जया, चल माझ्यासोबत. कुठे जायचं आहे? मला जंगलामध्ये एक भांड सापडलं आहे ज्याच्यात सोन्याची नाणी आहेत. मडकं खूपच मोठं आहे. तू माझ्याबरोबर चल. आपण दोघे मडकं घेऊन येऊया. हो हो चला. सोन्याच्या नाण्यांची घागर. वा वा. जया आणि महेश जंगलात पोहोचले. जंगलात पोहोचताच जयाचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. अरे राम, चपात्यांचं झाड. हो, काल तर या झाडातून चपात्यांचा पाऊस पडत होता. हे काही साधारण जंगल नसून जादूचं जंगल आहे. थोडं लांब चालल्यावर जयाला ते झाड दिसलं ज्यावर मासे लटकले होते. मासे उगवणारे झाड. हो, याला सोड, पुढे जाऊया. थोडं लांब चालल्यानंतर महेश त्याच ठिकाणी पोहोचला जिथे ती सोन्याच्या नाण्यांची घागर होती. त्याने पानं काढली. हे देवा, तुम्ही अगदी खरंच बोललात. हो, पण आता हे कोणालाही सांगू नकोस. मी वेडी आहे का कोणाला सांगायला? हो, ते तर मला माहितीच आहे. म्हणजे काय? काही नाही, चल घरी जाऊया. दोघही घरी परतले. जया, जा विहिरीतून थोडं पाणी घेऊन ये. हो हो, का नाही. जया घागर घेऊन घराबाहेर गेली आणि महेशने घरात खड्डा खणून त्या सोन्याच्या नाण्याचा घडा लपवला. इथे विहिरीवर जयाला तिची मैत्रीण शीला भेटली. अरे वा, आज काय झालंय? खूप खुश आहेस? आता काय सांगू, आमचं तर भाग्यच उघडलंय. असं काय झालंय? आम्हाला जंगलात सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक घागर सापडलीये. काय? तू कोणाला सांगू नकोस. हो हो. पण महिलांची चर्चा कधी थांबलीये का? शीलाने ही गोष्ट आगीसारखी पसरवली. शेठजींनाही ही गोष्ट कळली आणि शेठजी सर्व गाववाल्यांसोबत महेशच्या घराबाहेर पोहोचले. अरे महेश, महेश, अरे बाहेर ये. काय झालं शेठजी? तुला नाही माहिती काय झालंय? तुला सोन्याच्या नाण्यांचा एक मडकं सापडलंय जे तू सगळ्या गाववाल्यांपासून लपवत आहेस. सोन्याच्या नाण्यांचं मडकं? तेही मला? हे तुम्हाला कोणी सांगितलं? अजून कोण बोलणार? तुझ्या बायकोने सगळ्या गाववाल्यांना सांगत होती. शेठजी, माझी बायको जरा बावळट आहे. खोटं वाटत असेल तर तिला विचारा की ती कधी जंगलात गेली होती आणि काय काय झालं होतं. बरं जया, सांग जंगलात काय काय झालं? आम्ही जंगलात पोहोचलो. साधे जंगल नाही, जादूचं जंगल. तिथे एका झाडावर चपात्या लटकल्या होत्या. ते अप्रतिम होते. मग आम्ही पुढे गेलो तर दुसऱ्या झाडावर मासे लटकले होते आणि पुढे गेलो तेव्हा आम्हाला सोन्यांच्या नाण्यांनी भरलेला एक घडा मिळाला जो आम्ही घरी आणला. शेठजी, ऐकलं? माझ्यावर विश्वास बसत नसेल तर माझं घर बघा. बोला, जा जरा घरात बघून ये जरा. शेठजींच्या माणसांनी घर शोधलं पण नाण्यांची घागर कुठेच सापडली नाही. आता तर खात्री झाली ना? माझ्याकडे कुठलंच सोनं नाहीये शेठजी. जर असते तर आपले कर्ज फेडले नसते. ते तर आहे. शेठजींसोबत सगळे गाववाले निघून गेले. ते गेल्यावर महेशच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता मी आरामात आयुष्य जगेन. कमीत कमी आता तरी जयाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि माझं सोनं सुरक्षित राहील. अहो ऐका, हे सर्व खरंच झालं होतं ना? मग लोक माझं का ऐकत नव्हते? जया चिंतित होती पण महेश खुश होता. त्याचं सोनं सुरक्षित होतं. एका गावात रिंकू, पिंटू, मोनू आणि छोटी नावाचे 4 मित्र राहत होते. शाळेतून आल्यावर ते एका उंच डोंगराकडे विटी दांडू खेळायला जात असे. खेळ सुरू करण्यापूर्वी ते खूप गप्पा मारत असे. मी माझ्या आजोबांसोबत फिरायला जातो तेव्हा माझ्या आजोबांना नेहमी लोकांशी बोलताना ऐकलं आहे की लहान खूप चांगलं असतं, लहानपणी खूप मज्जा येते. पण मला तर तसं काहीच वाटत नाहीये. आपण यावेळी आपलं बालपण जगत आहोत आणि आपल्याला तर काहीच मजा येत नाहीये. आपण आपल्या मनाप्रमाणे पैसे खर्च करू शकत नाही. जेवणही तेच जेवावं लागतं जे घरात बनत असतं.
इच्छा नसूनही शाळेत जावं लागतं आणि अभ्यास करावा लागतो, तर मग लहानपण मजेदार कसं झालं? माझे बाबा म्हणतात की बालपण मजेदार असतं यासाठी की लहानपणी कोणतीच जबाबदारी नसते. माझे बाबा त्यांच्या नोकरीत खूप त्रासलेले असतात. ज्या माणसाच्या दुकानात काम करतात ते खूप खडूस आहेत. पैसे द्यायला खूप टाळाटाळ करतात. लहानपणी पैसे कमवावे लागत नाही, म्हणूनच यासाठी लहानपण चांगलं असतं. मला तर वाटतं की तरुण लोकांचं आयुष्य चांगलं असतं. निदान त्यांना लग्न करायची संधी तरी मिळते. आपण तर इच्छा असूनही लग्न करू शकत नाही. चला मित्रांनो, गप्पा खूप झाल्या, आता विटी दांडू खेळूया. हो चला. एक दिवस काय झालं, शरद ऋतू होता आणि खूप जोराचा वारा वाहत होता. रिंकूने विटी खूप उंच उडवली. हवेने विटी डोंगराच्या पलीकडे गेली. आता काय करायचं? विटी तर डोंगराच्या पलीकडे जंगलात जाऊन पडली. चला आपण डोंगर पार करून त्या बाजूला जंगलात जाऊयात. नाही, आपण तिकडे जायला नको. माझी आजी सांगते की डोंगराच्या पलीकडे जंगल मायावी आहे, तिथे जाणं धोकादायक आहे. आपल्या सगळ्या विट्या हरवलेल्या आहेत आणि आपल्याकडे नवीन विटी घ्यायला पैसेही पण नाहीयेत. आपल्याला डोंगराच्या पलीकडे जावंच लागेल. ठीक आहे, तुम्ही लोक पुढे पुढे चालत राहा, मी सर्वात शेवटी चालेन. जेणेकरून एखादा वाघ किंवा लांडगा आलाच तर तो तुम्हाला खाऊन जाईल आणि मी पळू शकेन. नाहीतर तुमच्या मरणाची बातमी तुमच्या घरी तर सांगायलाच हवी ना. चारही मित्र डोंगरा पलीकडच्या जंगलात विटी आणायला निघाले. त्यांना कोणाच्या तरी जोर जोरात रडण्याचा आवाज ऐकू आला. कोण रडतंय? मी आधीच म्हणाला होतो ना की इथे नको जाऊया. एखादा लांडगा तर रडत नाहीये ना. आवाज तर या दिशेने येतोय, तिकडेच चला. नको मित्रांनो, तिथे नको जाऊया. आपण एखाद्या संकटात सापडलो तर. तू घाबरट आहेस. चला मित्रांनो, तिकडे जाऊन पाहूया कोण रडतंय ते. चारही मित्र त्या दिशेला निघाले जिथून रडण्याचा आवाज येत होता. थोडं लांब गेल्यावर त्यांनी पाहिलं की एक झाड रडत आहे. माझा विश्वास बसत नाहीये की एक झाड पण रडू शकतं. जसं की रिंकूच्या आजीने सांगितलं होतं त्याप्रमाणे हे जंगल मायावी आहे, इथे काहीही होऊ शकतं. काय रे झाडा, तू का रडतो आहेस? खूप वर्ष झाली कोणत्याही मनुष्याने मला स्पर्श नाही केला. एका मनुष्याने मला इथे हात लावला होता. मी मनुष्यावर प्रेम करतो. तुम्ही मला स्पर्श कराल का? मित्रांनो, आपण सगळे तर अजून लहान असलो म्हणून काय झालं, मनुष्य आहोत ना. चला या बिचाऱ्या झाडाला स्पर्श करून येऊ. याला तर फक्त मनुष्याचं प्रेम हवं आहे. आपल्याला या झाडाजवळ जायला नको. याला आपल्याला काही त्रास द्यायचा नसेल ना. याचं रडणं याची चाल पण असू शकते. मी परत घरी चाललोय. मी पण चाललो आहे. पिंकू आणि रिंकू घाबरून पळून गेले. मोनू, तुला पण पळून जायचंय का? नाही, पण मला झाडाजवळही जायचं नाहीये. ठीक आहे, तू इथेच थांब, मी झाडाजवळ जाते. मुलीने जसा झाडाजवळ जाऊन त्याला स्पर्श केला, अचानक झाडातून एक भयानक हात बाहेर आला आणि त्याने मुलीला झाडाच्या आत ओढून घेतलं. मोनू भूत भूत ओरडत तेथून पळून गेला. मोनूने गावी जाऊन सगळं पिंटू आणि रिंकूला सांगितलं. आपण आधी छोटीच्या घरी जायला हवं आणि सगळ्यात आधी तिच्या आईला सांगायला पाहिजे. तिघे मित्र छोटीच्या घरी पोहोचले. माझी मुलगी नाहीशी झाली आणि तुम्ही तिघं सुरक्षित परत आलात. तिघांनी कान उघडू नाही का? काही करून माझ्या मुलीला घेऊन या, नाही तर तुम्हा तिघांना उलट टांगून तुम्हाला मार देईन. तिघेही मित्र विचार करू लागले की छोटीला परत कसं आणता येईल. आपल्याला पुन्हा त्या रडणाऱ्या झाडाजवळ जावं लागेल आणि त्यांच्याशी बोलावं लागेल. पण त्या झाडात कोणतरी भूत किंवा चेटकीण राहते. ते झाड आपल्याला पण खाऊन टाकेल. त्याच्याशी जाऊन बोलावं तर लागेलच. एवढी मोठी छोटी अचानक गायब कशी काय होऊ शकते? तिघे मित्र पुन्हा त्या रडणाऱ्या झाडाजवळ पोहोचले. आमची मैत्रीण छोटी कुठे आहे? मला माहित नाही. खूप वर्ष झाली कोणत्याही मनुष्याने मला स्पर्श केलेला नाही. एका मनुष्याने मला इथे लावलं होतं. मी मनुष्यावर प्रेम करतो. आपल्याला याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. आपण याच्या आत घुसून पाहायला पाहिजे.
रिंकूने मोनू आणि पिंकूच्या कानात काहीतरी सांगितलं. तिघेही मित्र परत गेले आणि मग काही वेळाने परतले. ते त्यांच्यासोबत कुऱ्हाड घेऊन आले होते. लवकर सांग, आमची मैत्रीण छोटी कुठे आहे, नाहीतर आम्ही तुझे तुकडे तुकडे करू. मला काहीच माहिती नाही. कितीतरी वर्ष झाली कोणत्याही मनुष्याने मला स्पर्श नाही केलाय. एका मनुष्यानेच मला इथे लावलं होतं. मी मनुष्यावर प्रेम करतो. हा असं नाही ऐकणार. तिघे मित्र जेव्हा कुऱ्हाड घेऊन पुढे झाले तेव्हा झाड घाबरलं. थांबा, मला कापू नका. मी तुम्हाला सांगतो की तुमची मैत्रीण कुठे आहे. खरं म्हणजे एका चेटकिणीने मला वश केलं आहे. चेटकीण रोज एका मनुष्याचं रक्त पिते. चेटकिणीने मला धमकी दिली आहे की जर मी तिला रोज एक मनुष्य दिला नाही तर ती मला जाळून टाकेल. आता तुम्हीच मला सांगा की मी काय करू. चेटकिणीला तुला नुसता घाबरून तुझा वापर करते. माझ्या आजीने मला सांगितलंय की चेटकीण आणि भूत आगीला घाबरतात. ते आगीचा वापर नाही करू शकत. चेटकिणीने माझ्या शरीरात एक भुयार बनवलेला आहे. ती त्यातच राहते. तुम्हाला तुमची मैत्रीण झाडाच्या आत सापडेल. चेटकीण यावेळी रक्ताच्या तलावात आंघोळ करायला गेली आहे. तिघही मित्र झाडाच्या आत गेले आणि छोटीला उचलून बाहेर घेऊन आले. चेटकिणीने छोटीचं खूप रक्त प्यालं होतं म्हणून छोटी बेशुद्ध झाली होती. आपल्याला लगेच छोटीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं पाहिजे. छोटीला हॉस्पिटलमध्ये रक्त चढवलं गेलं. मग छोटी शुद्धीवर आली. रिंकू आणि मोनू, छोटी आता सुरक्षित आहे. चला आता त्या झाडाजवळ जाऊया. आपल्याला त्या झाडाची त्या चेटकिणीपासून सुटका करायची आहे. तिघ मित्र त्या रडणाऱ्या झाडाजवळ गेले आणि झाडावर लपून बसले. जेव्हा रात्री चेटकीण परत आली तेव्हा त्यांनी चेटकिणीच्या अंगावर केरोसिन टाकून तिच्या अंगावर जळणारी काडी फेकली. अशा प्रकारे रडणारं झाड कायमचं चेटकिणीपासून मुक्त झालं.